मोठी गळती लागली. खेडचा जगबुडी नदीचा ब्रिज असेल, चिपळूणचा ब्रिज असेल, एकंदरीत अनेक लोकांनी आर-टी-आय अंतर्गत पण अर्ज केलेले आहेत, की या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे. नितीन गडकरी साहेबांनी देखील हवाई पाहणी केली, मात्र परिस्थिती जैसे तेच आहे. काय वाटतं, आपण या चौकशी झाली पाहिजे या? काल हे गडकरींचं स्टेटमेंट वाचलं की आजकालचा आपल्याला ते सगळं रद्द करणार, नुकसान झालं, काय झालं ते नंतर बघू आणि अधिक चांगला रस्ता कसा देता येईल याचा गडकरींचा आग्रह आहे. जनरली गडकरींचा आमचा अनुभव असा आहे, एखादी गोष्ट त्यांनी हातात घेतली तर खुली करतं, त्यामुळे त्याच्याबद्दलचा माझं काही म्हणणं नाही. पण हल्ली विशेषतः सध्याचं सरकार आल्याच्या नंतर अशा कामाच्या संबंधी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे जे लोकांची तक्रार आहे त्या तक्रारीला आधार आहे असं दिसतं. त्याचं उदाहरण सांगायचं झालं, तुम्ही बघितलं असेल 2-3 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये महानगरपालिकेचा एक ट्रक रस्त्याने जाताना तो रस्ता खाली गेला, खड्डा झाला, त्या खड्ड्यात तो ट्रक पडला. रस्ते शहराच्या महानगरपालिकेचे या दर्जाचे असतील आणि आज आपण कराड चिपळूण किंवा चिपळूण पनवेल देशाचे काही भाग इतक्या खराब पातळीचे आहेत, याचा अर्थ लोकांचं म्हणणं की याच्यात काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे हे म्हणायला आधार नाही असं दिसतं. याची चौकशी झाली पाहिजे. त्या इतक्या म्हणजे मी त्याचा काल चौकशी केली पाचनच्या रस्त्याची. मला सांगितलं की 3 लहान रस्ता दुरुस्त केलं, 3 वेळेला तरी रस्त्याची अवस्था ही. तर हे जर असं चित्र असेल आणि उद्या जनतेने आम्हाला संधी दिली की इथे हाय लावून एक्सपर्ट कमिटी नेऊन सगळं इन्क्वायरी करून आणि एक सुधारणा कशी करता येईल ती करून तर चुकीच्या गोष्टी तुम्ही केल्या असतील तर त्यांना त्याचं स्थान दाखवायचा विचार करावा लागेल. सर, महायुतीमधून अजित पवारांना बाजूला करण्यासाठी शिंदे आणि यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकटं पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. जास्त जागा त्यांना मिळाव्यात यासाठी. महायुतीचं काल मी बघत त्यांचा प्रश्न आमची सांगत नाही, त्याच्यासोबत काही प्रश्न असेल ती सांगते. राज्याची खूप समस्या आहे. समस्या ऐसी कि समझे तामिलनाडु के इलेक्शन 2 साल पहले हुए और वहाँ का अवस्था 3 साल बाकी है. अभी महाराष्ट्र देखिए, यहाँ 2 महीने रहे, कैसे होगा? इसलिए हमें इसमें बैठकर कानूनी कार्रवाई करनी पड़ेगी. शायद संविधान में कुछ सुधार देने की आवश्यकता होगी और ये सब करने के बाद होगा इसमें कोई तकलीफ नहीं. मैंने खुद जब चुनाव जिंदगी में पहली बार लड़ा 1967 तो मैं विधानसभा का कैंडिडेट था और मेरे साथ लोकसभा के भी कैंडिडेट था और हमें उत्तर से उन्हें भी वोट दे दिए असेंबली के लिए और पार्लियामेंट के लिए दूसरे को वोट दिए. 1952 to 1967 तक ये स्थिति थी. आज स्थिति अलग अलग राज्यों में अलग हो गई है. इससे रास्ता निकलना होगा और रास्ता निकलेगा तो इसमें कोई नुकसान नहीं है. मोतीराव ओसवाल जे आहे त्याच्या फर्म आहे, त्यांनी आता शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे, त्याच्यात पटाने वसूल सुरू आहे आणि जे शेतकरी पैसे देत नाही त्याच्या जमिनी जप्त केल्या जातात. ऐसा कि कुठली बँक आहे मोतीराव ओसवाल फर्म आहे. मोतीलाल ओसवाल कुठल्या गावचे? साहेब, लाडकी बहीण योजनेबाबत आता असं झालंय की परवा मुख्यमंत्र्यांनी ट्विट असं केलंय की माझ्या बहिणीनं तुम्ही रस्त्यामध्ये उभे राहू नका, त्रास करून घेऊ नका. काल अजितदादा येऊन गेले, ते म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजनेचं आहे. म्हणजे एकंदरीत तिन्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तिसरे जे हे मुख्यमंत्री स्वतः प्रत्येक जण क्रेडिट घ्यायला जातं. नेमका हा प्रकार जो चालू आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याच्याबद्दल माहिती नाही. काल एकी सांगले
पण महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केले. साधारणतः 24 वर्ष मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होतो. त्याच्या 24मध्ये जवळपास 15-16 वर्ष मी मंत्री होतो, 4 मुख्यमंत्री. त्यामुळे माझा समज असा आहे की एखादं धोरण सरकारचं असलं तर ते पैसे सरकारच्या तिजोरीतून जातात. मी त्या ठिकाणी मंत्री म्हणून माझ्या खिशातून जातात. आणि त्यामुळे असं कुठली योजना तशी राष्ट्रीय असं मुलाच्या उद्या असो मुलीच्या उद्या असो त्याची जी काही अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीची सरकारची नीती आहे ती राज्याची नीती आहे, ती सर्वसामान्यांची स्वतःची नीती आहे. आणि त्यामुळे आम्ही लोकांनी आमचे फोटो लावून हे सगळे काही का आमच्या खिशातून चालले असं दाखवायची भूमिका कधी घेतली नाही. तर ठीक आहे, हल्ली बोललेलं आहे, लोक माणसं आहेत, निवडणुकीच्या नंतर कळेल की अशा लोकांची काय भावना आहे. त्या संदर्भात SIT चौकशीचे आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी. माझ्या वाचनात हे आले आणि ते गंभीर आहे. खरं म्हणजे तर लोकांचं इतकं महत्त्वाचं श्रद्धेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धेनं लोक जात असताना तिथं दर्शन घेतल्याच्या नंतर प्रसाद, त्या प्रसादामध्ये काही मिक्स केलेलं आहे असं मी वाचलं. माझ्या हातात अधिकृत काही त्याची माहिती नाही. तर ते जर खरं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याबद्दल सक्त कारवाई करून त्या लोकांच्या भावनेची गुन्हे केली नाही. मनोज जरांगे पाटील आणि हके असे दोघंही उपोषणाला बसले. ह्या सरकारने समाजामध्ये भरपूर तेढ लावली असं वाटतंय का? आणि मराठा समाजाबद्दल आपली भूमिका काय आपल्या पक्षाची? आणि आमची भूमिका नेहमीची आहे की आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना इतर लहान घटक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. मराठा समाजाच्या अध्यक्षाने मागताय त्याचं काही चुकीचं नाही. पण हे करत असताना मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य होतं की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून विचार बघितला असा फक्त जातीच्या लोकांना घेऊन रयतेचं राज्य प्रस्थापित करायचं हा आदर्श शिवछत्रपतींनी दिला. आणि ती भावना आज समाजाच्या सगळ्या घटकांच्या मध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाची मागणी योग्य ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली. विशेषतः जरांनी स्वतः मांडली. ते सांगितले की मुस्लिम धनगर लिंगायत अशी काही समाज असतात त्यांना बरोबर घ्यावं, त्याच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली. तर या सगळ्या गोष्टी आरक्षण देऊन सगळ्यांना सगळ्या लहान घटकांना त्याच्यात घ्यावं असा आमचा आहे. वक्फ विधेयकाविषयी आपली काय भूमिका आहे? वक्फ विधेयकाविषयी नाही, असा त्याचा आमच्या समोर त्याचा प्रस्ताव आला आहे. तो घाईघाईनं पास करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा होत आहे. ज्यावेळी तो प्रस्ताव आला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सभागृहाच्या सदस्य सुप्रिया सुळे यांनी त्याला सक्त विरोध केला. रोजगार नाही, घाईघाईने मंजूर करण्याच्या पद्धतीला. आणि त्या ठिकाणी मागणी केली की एका दिवसात सध्यामध्ये हा कायदा मंजूर करावा. या गोष्टीला आमचा विरोध आहे. सर्व पक्षे कधीची नेमा वक्फ विरोधाच्या संबंधी ज्या मार्गाचा समज देतो त्याची वचक घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा. हा सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव पार्लमेंटमध्ये मांडला गेला आणि त्यामुळं आज तातडीने कायदा करण्याचा जो काही घाईघाईने प्रयत्न होता तो थांबला आणि आता ते कमिटीकडे गेले. वन नेशन वन इलेक्शन नगरमध्ये परवा सभा झाली. नगरमध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी
महाविकास आघाडीचं सरकार आलं, जुनी पेन्शन योजना आम्ही अंमलात आणू असं सांगितलं, तर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? असं आहे की प्रत्यक्ष कार्यक्रम आमच्या तिन्ही पक्षाचा जो आहे तो एकत्रित कार्यक्रम मांडला जाईल. जुन्या पेन्शनच्या संबंधीची मागणी ही सातत्यानं होते. मला स्वतःला त्या संबंधीचे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे लोक भेटले. पुण्याच्या जवळ त्यांची कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सला त्याने मलाही निमंत्रित केलं होतं आणि त्यामध्ये यांनी मागणी राजकारण असे भावना लोकांच्या मनामध्ये आहेत, त्याची पूर्तता करावी आणि त्या जो लोकांची अपेक्षित जी मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा त्याच्यात आहे. पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही. जेव्हा सत्ता उद्या येईल त्यावेळी त्याची भरती करता येईल. त्या संदर्भात त्यांना अटक करा अशी त्यांची मागणी आहे या रॅलीसंदर्भात. असं आहे की ते जे कोण राहणारे भगवे पफे राहणारे म्हणजे भगव्या पफ्यामध्ये त्यागाचा इतर सगळ्या रस्त्यांच्या मध्ये संयमाचा दृष्टिकोन आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. असं असताना अन्य समाजाच्या संबंधित असं विषारी वक्तव्य करणं हे अत्यंत अनुचित आहे आणि त्या संबंधी तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली असेल तर त्याला दोष देता येणार नाही. पण या पद्धतीची वक्तव्य करू नयेत की जेणेकरून सामाजिक ऐक्याला धक्का बसेल. चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत महायुतीकडनं शेखर निकम यांचं नाव आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडीकडनं प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर आहे असं कळत आहे. काका विरुद्ध पुतणे अशी लढत देखील म्हणजे जशी बारामतीमध्ये जसं पाहिलं जाते तसं चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं जाते काका विरुद्ध पुतणे. तर नेमकं काय वस्तुस्थिती आहे, कशावर? असं आहे की आमच्याकडे कोणते मतदारसंघ कोणाला द्यायचे याचा अंतिम निर्णय मगाशी सांगितले की 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची त्याच्यात करणार. त्यानंतर तो मतदारसंघ आमच्याकडे आला किंवा कोणाकडे आला त्याचा निकाल तो होईल. अजून कशाचं काही नाही. अजून मतदारसंघ आमच्या हातात नाही. मला माहिती नाही इथे एक आमच्याकडे उभार आहे बाजारात तुझी आहे का तुझ्याकडे बाजारात तुझी आणि कोण कोणाला माझी अजून कशाचा वापर करणे असताना दुसऱ्या कुठल्या पक्षाने कोणाची नावं घेतली असेल तर त्याचा अगदी काय